अशी गोष्ट सांगणार आहे की जे तुम्ही माझं ऐकणार नाही. बरोबर आहे, 100% ऐकणार नाही तरी सांगतो. हे बघा, सध्या माझ्याकडे डोळे दुखतायत, डोळ्याला पाणी येतंय, डोळे कोरडे झाले म्हणून येणाऱ्या लोकांची संख्या 65% आहे. किती टक्के? 65 पेशंट 100 मधले ह्याच्यासाठी येतात माझ्याकडे. कारण काय? आपल्याकडे असलेला मोबाईल. तर मोबाईलची गोष्ट समजून घ्या. मोबाईल कसा वापरला जातो? तर मोबाईलला आपण पाहतो की 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. आणि ही 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी जेव्हा या एका फोनवर आणि या एका फोनवर त्याला वेव्ह निर्माण होतात आणि त्या वेव्ह आपला फोन मॅग्नेटिक एनर्जीने कॅच करतो. मॅग्नेटिक एनर्जी. आणि मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे. मायक्रोवेव्ह जर ज्यांच्याकडे असेल त्या टेक्नॉलॉजी त्याच्यात वापरली आहे. तर मायक्रोवेव्हमध्ये काही ठेवलं तर गरम होतं. तर ती टेक्नॉलॉजी वापरून मॅग्नेटिक वेव्हनी आपला तो पकडला जातो. आपण कानाला लावतो, त्या ज्या वेव्ह आहेत कानात जाऊन आता लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे की 5% मेंदूचे कॅन्सर कानाच्या जवळ मोबाईल लावल्यामुळे होत आहेत सध्या. त्याचबरोबर आपण जे करतो, डोळ्याला बघत राहतो, त्याच्यात ब्ल्यू लाईट असतो. याच्यामुळे आपला डोळा कोरडा होतो. एक, ब्ल्यू लाईटकडे बघत असताना आपल्या बाहुल्या ज्या आहेत, डोळ्यात बाहुल्या असतात, त्या आकुंचन पावतात. ते स्नायू आहेत. आपण असा हात धरला 4 तास तर धरू शकतो का? नाही. पण आपण 4 तास मोबाईल बघतो, पण त्यावेळेस पण स्नायूच आहे ना तो, त्याला थकणार आहे तो, पण तो स्नायू दिसत नाही आणि म्हणून त्याला आपण थकवतो. आणि त्याच्यामुळं चष्म्याचे नंबर लहान मुलांना -20 -22 पर्यंत सध्या चष्म्याचे नंबर जात आहेत. त्याचबरोबर आपल्या हृदयाचे आजार आपण खाली ठेवला पायाजवळ तर नपुसकतो येतं, हे सिद्ध झालं आहे. आणि लहान मुलांचं जे आहे त्यांना मोबाईल दिल्यामुळे त्यांचं हुशारी, इंटेलिजन्स हा 65% कमी होत चालला आहे. पण आता काय झालं आहे की आपण लहान मुलगा रडला त्याला मोबाईल, जेवत नसेल त्याला मोबाईल, तुम्हाला टी व्ही बघायचा आहे त्याला मोबाईल. म्हणजे आपण त्या मुलाला मोबाईलमध्ये गुंतवून ठेवतो आहे. त्याच्यामुळं तो रागीट झाला आहे, तो हट्टी झाला आहे, तो काही ऐकत नाही तुमचं, तरीही आपण त्याला मोबाईल देतो. म्हणून मला सांगायचं आहे की या मोबाईलमध्ये सगळ्या माझ्या ज्या वहिन्या बसल्यात की पहिली 6 वर्षे मुलांना मोबाईल रडला तरी देऊ नका, कारण त्याची जड